मूर्तिजापूर भूमी अभिलेख उप अधीक्षकांचा भोंगळ कारभार, अपील न करताही दिला अपील अमान्य करण्याचा आदेश. निवेदनकर्त्यांनी दिला स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा. माना उद्धव कोकणे उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मूर्तिजापूर यांनी माना येथील तक्रारकर्ते उद्धव कोकणे यांनी कोणतेही प्रकारचे कार्यालयात अपील न करता कार्यालयात विनाकारण त्रास देऊन 2 ते 3 महिने केस चालवून अपील अमान्य केल्याचा लेखी आदेश दिलाय. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी उप अधीक्षक विवेक बिहाळे भूमी अभिलेख मूर्तिजापूर यांच्या विरोधात दिनांक 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिलाय. मिळालेल्या माहितीनुसार माना येथील सीट नंबर 5 व प्लॉट नंबर 4650 च्या दिनांक 24/4/2023 रोजी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक अकोला यांच्या न्यायालयाने उद्धव कोकणे व आनंदराव कोकणे यांच्या जुन्या झालेल्या नजूल चुकीमुळे जुनी चौकशी पणजी व इतर जुने कागदपत्रे रद्द केले. त्याची नोंद घेण्यास मूर्तिजापूर उपाधीक्षक भूमी अभिलेख यांना आदेश दिला. त्याचप्रमाणे वरील आदेश हा माननीय उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश अमरावती यांनी सुद्धा चुकीची दुरुस्ती करण्याचा उप अधीक्षक भूमी अभिलेख मूर्तिजापूर यांना आदेश दिला. परंतु उप अधीक्षक मूर्तिजापूर यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये FIR व चुकीचा आदेश देऊन फसवणूक केल्याची तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी व त्यांनी दिलेले चुकीचे आदेश रद्द करून अकोला अधीक्षक भूमी अभिलेख अकोला उपसंचालक अमरावती प्रदेश अमरावती यांच्या आदेशाचे पालन व्हावे. जुन्या झालेल्या नजूल चुका ह्या दुरुस्त करण्यात याव्या व प्रत्यक्ष ताबा वहिवाटेप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालय मूर्तिजापूर येथे नोंद व्हावी. या मागण्यांसाठी 15 ऑगस्ट 2025 पासून मूर्तिजापूर भूमी अभिलेख कार्यालयासमोर तक्रारकर्ते उद्धव कोकणे हे आमरण उपोषण व आत्मदहन करत असल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. मी भूमी अभिलेख कार्यालय अकोला येथे अपील दाखल केलं होतं. भूमी अभिलेख कार्यालयाने माझं अपील मान्य केलं आणि त्या अपीलाचं दुरुस्ती करण्यासाठी इथे मूर्तिजापूरला पाठवलं असता उप अधीक्षक यांनी मी उप अधीक्षक मूर्तिजापूर या कार्यालयात अपील न करताना सुद्धा माझं अपील हे त्यांनी अमान्य करून असा आदेश काढला. तसं पाहिलं तर भूमी अभिलेख उप अधीक्षक मूर्तिजापूर यांना अपील चालवण्याचा अधिकार नाही आहे. त्यांनी माझे न केलेले अपील अमान्य केले कसे? त्यांच्यावर दंडात्मक आणि शिस्तभंगाची कारवाई व्हावी आणि जे भूमी अभिलेख अकोला अधीक्षक यांनी जे अपील मान्य करून यांना दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते ते आदेश यांनी पैसे खाऊन त्यांनी उलटे आदेश केले. उलटे आदेश करताना सुद्धा त्यांनी आपण काय करत आहोत, आपण अपील न करता यांचे अपील अमान्य केले हे त्यांना पैसे घेण्याच्या वेळेस सुद्धा सुचलं नाही की आपण काय करत आहोत. म्हणून माझी एक प्रशासनाची एक विनंती आहे की जे अपील अमान्य केलेलं त्यांनी सदर दुरुस्त करण्यात यावं आणि भूमी अभिलेख उप अधीक्षक मूर्तिजापूर श्री बिहाळे साहेब यांच्यावर दंडात्मक आणि शिस्तभंगाची कारवाई व्हावी. जर कारवाई झाली नाही तर मी 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषणास बसेल. मला उपोषणाच्या वेळी त्रास झाला मी आत्मदहन सुद्धा इथे भूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालयासमोर करेल व याला जबाबदार भूमी अभिलेख कार्यालय उप अधीक्षक बिहाळे साहेब व या संबंधित प्रशासन असेल याची या प्रशासनाने नोंद घ्यावी.